इन्क्वायरी झाली तर जेलमध्ये असतील प्रामाणिकपणे. आणि मी काय केलेलं आहे, त्यांना असं वाटतं की मी फक्त त्यांना टार्गेट करत आहे. आता मी यांना टार्गेट केल्यानंतर इतकं लोक मला दुसऱ्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांचे पुरावे देत आहेत की साहेब हे बघा यांची प्रॉपर्टी आहे, हे बघा, आणि कुणालाही सोडणार नाही. आता मी काय केलेलं आहे की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्यपालांना पत्र पाठवलं. काल माझा दुसरा रिमाइंडर होता मी आता की साहेब मला काही वेळ द्या. आपण इतकं मोठं भाषणं करताना की आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करून देते, तर मी त्या भ्रष्टाचाराचा तुम्हाला पुरा एन्सायक्लोपीडिया आहे तुमच्या हातात मी देतो. मी अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते आहे विधान परिषदचे त्यांना दिलेलं आहे. अपेक्षा आहे केली की कमीत कमी ते विधान परिषदेमध्ये विधानसभामध्ये ते उचलतील. मुख्यमंत्री आपल्याला मला टाईम का देत नाही, राज्यपाल काय टाईम देत नाही आहे, सगळं पुरावा तुम्हाला देतो ना. आणि मग मी काय केलं, आणि समजा त्याने नाही दिलं तर मुख्यमंत्र्याचे जे भाषणं भ्रष्टाचारच्या संबंधित आहे ते सगळं काढलेलं आहे. आता मुंबईमध्ये जाऊन किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आमची सभा होणार तर ते येणार आपल्या प्रचारासाठी, मग तेच भाषण करणार की आम्ही किती स्वच्छ कारभार चालवत आहे, ते त्यांचे भाषण मी त्यांना ऐकवणार आहे. आणि त्यांचं भाषण म्हणजे कुठल्या प्रकारचं भाषण, अजितदादाचा, अशोक चव्हाणांच्या बाबतीत आहे, विखे पाटलांच्या बाबतीत आहे, हे दुसरे जे म्हणजे माने साहेब, हे सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी काय काय बोलले होते, मी नाही बोलले, ते काय बोलले होते ते पुन्हा आठवण करून देण्यासाठी त्याचे रील्स तयार करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे त्यांची सभा होईल दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे ते स्क्रीनवर दाखवणार.